आजोबांचे वय 84 म्हणजेच आयुष्यातील उतरतं वय। अशातही या आजोबाने एका 65 वर्षीय आजीसोबत तिसरा विवाह केला। हा विवाह आपल्याला आगळा वेगळा वाटणार नाही का? हाच विवाह समारंभ पार पडला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील चिंचोली रहिमापूर या गावात। आजोबांच्या तिसऱ्या विवाहाला त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा संमती दिली। दोघांनाही विवाह मंडपमध्ये पाहून उपस्थितांनी सुद्धा आनंद व्यक्त केला। म्हणतात ना, प्रेमाला कधी वयाचे बंधन नसते आणि अशीच प्रचिती अमरावती जिल्ह्यातील अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील चिंचोली रहिमापूर गावात दिसून आली। या गावी नुकताच संपन्न झालेला विवाह हा सर्वत्र चांगलाच चर्चेचा विषय बनलाय। लग्न योग्य वयातच करावे असे अनेकांचं म्हणणं असते, मात्र काही जणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो। अशा वेळी ते आपलं उतरतं वय देखील पाहत नाही। अशीच अगदी उतरत्या वयात असलेल्या आजी आजोबांनी आपला विवाह पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलेत। चिंचोली रहिमापूर गावात राहणारे कुटुंब प्रमुख आजोबा विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या 84 वर्षी एका 65 वर्षीय आजीसोबत तिसरे लग्न केले आहेत। या विवाहाला आजोबांच्या कुटुंबातील मुलगा, सून, नातवंडांनी सुद्धा पूर्ण होकार दिला। आता या वयस्कर आजोबांच्या कारनाम्यामुळे आता या कुटुंबाची खूप चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे। विठ्ठल खंडारे असे या 84 वर्षीय आजोबांचे नाव आहे। विठ्ठलरावांच्या पत्नीचे 3 ते 4 वर्षापूर्वी देवाज्ञा झाली, त्यामुळे विठ्ठलरावांचा जो मायेचा आधार पत्नीपासून मिळत होता तो कमी झाल्याने एकाकी जीवनाची सल त्यांना झुंबत होती। यासाठी आपण दुसरा विवाह करतो असा मानस त्यांनी मुलाजवळ बोलून दाखविला होता, परंतु याला कुटुंबातील मंडळींनी विरोध केला। असा एक असफल प्रयत्न लग्नाचा त्यांनी या अगोदर केल्याचा समजतोय। शेवटी वडिलांच्या अति आग्रहास्तव त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा सुनेने होकार दिला आणि अकोट येथील 65 वर्षीय आजीसोबत चिंचोली रहिमापूर येथे विधिवत विवाह पार पडला असून या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलीसह नातवंडांनी आनंद घेत ठेका धरला। या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती। अनेक मान्यवर आपल्या परिवारासह या सोहळ्याला उपस्थित होते। या लग्न सोहळ्याला उपस्थितांपैकी कोणालाही हा काही वेगळा प्रकार घडतोय असं वाटत नव्हते। कोणीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता आनंदाने सोहळ्यात सहभाग दर्शविला। या विवाहाची चर्चा संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले।